नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण यापूर्वी जो महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा घटक पाहिला आहे. त्याच्या पहिल्या भागामध्ये आपण नदी प्रणाली म्हणजे काय आणि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्यांविषयी माहिती पाहिली होती. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या आणि इतर जी महत्त्वाची परिसरभूमिक माहिती आहे त्याविषयी आपण माहिती करून घेऊया. चला सुरू करूया. बघा, आता आपल्याला जी पहिली नदी अभ्यासाची आहे त्या नदीचं नाव आहे बघा वर्धा. जसं मी सांगितलं ही महाराष्ट्रातील काय आहे तुमची महत्त्वाची तुमची ही दक्षिण वाहिनी नदी आहे. तर आपण सुरुवात करूया. चला बघा, वर्धा नदी उगम आहे हिचा बैतूल जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांग मध्य प्रदेश हे त्याचे लक्षात ठेवायचे. एकूण लांबी घ्यायची 455. बघा, आतापर्यंत आपण ज्या नद्या पाहत होतो ना त्यामध्ये आपल्याला होते एकूण लांबी आणि काय तुमचं महाराष्ट्रातील लांबी असं. पण इथं तुम्हाला असं एकूण लांबी आणि महाराष्ट्रातील लांबी असा फरक का दिसत नाही. कारण बघा काय होतं, महाराष्ट्रामध्ये इथं जिथं हिचा उगम नदीचा आहे तो उगम जो होतोय तो एकदम महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच होतो आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेरची लांबी असा काही मुद्दा राहत नाही. आणि पुढं जाऊन ह्या नदीचं बघा हे तुम्हाला नाव दिसते पैनगंगा, ती अशी संगम होतो. त्यामुळं ती नदी महाराष्ट्राचीच संदर्भित आहे. त्यामुळं तो महाराष्ट्रातील लांबी आणि भारतातील लांबी असा एक काही त्याचा मुद्दा तुम्हाला पाहायला भेटत नाही. आता बघा पुढचा मुद्दा काय आहे, आपण वैशिष्ट्य बघूया. हिचं काय, महाराष्ट्रातील सर्वात मोठी कोणती तुमची दक्षिण वाहिनी नदी. बरोबर. आता बघा ही दक्षिण वाहिनी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सर्वात लांब तुमची पश्चिम वाहिनी नदी कोणती होती तुमची होती ती तापी नदी होती. आता ही तुमची दक्षिण वाहिनी आहे सर्वात मोठी. बरोबर. आणि जी पूर्व होती ती तुमची गोदावरी होती. बरोबर. 3 नद्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. बघा वैशिष्ट्य काय हिचं काय, यवतमाळ आणि चंद्रपूर यामधील नैसर्गिक सीमा. बघा ही तुम्हाला मी सांगितलं हा नदीचा प्रवाह समजा असा आहे तर या साईड नदीच्या यवतमाळ आहे आणि इकडनं तुमचा हा चंद्रपूर जिल्हा आहे. म्हणजे ती काय करते तुमची चंद्रपूर आणि यवतमाळचा जो आकार असा आहे ह्या नदी इथनं तुमची ही काय करते नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम करते. बघा पुढं काय मुद्दा आहे, पैनगंगा नदीशी संगम होतो तिचा कुठं, हा वडा घुग्गुस चंद्रपूरमध्ये. म्हणजे बघा हे तुम्हाला मी सांगितलं इथं हा चंद्रपूर आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हिचा संगम होतो तुमच्या कशाबरोबर, पैनगंगा. आणि एक हा मुद्दा आहे ज्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो, वर्धा आणि पैनगंगा यांचा एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे प्राणहिता. ओके, हिला काय म्हटलं जातं, प्राणहिता असं म्हणून ओळखलं जातं. ओके, पुढचा मुद्दा बघा, पुढची नदी आहे तुमची पैनगंगा. ओके, पैनगंगा हिचा उगम आहे तुमचा बघा अजिंठा डोंगरामध्ये आहे, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर. तुमचं कोणतं, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर हिचा उगम होतो अजिंठा डोंगरमध्ये. एकूण लांबी पुन्हा तेच आहे, महाराष्ट्रामध्येच फक्त वहन आहे म्हणून 676 किलोमीटर्स आहे. वर्धा नदीशी संगम आपण आताच पाहिलं, वडा आणि घुग्गुस म्हणजे हे कुठं चंद्रपूरमध्ये. आणि एकत्रित प्रवाह काय म्हटलं जातं, त्याला प्राणहिता म्हटलं जातं. आणि बघा इथे हिची एकच नदी आपल्याला विचारात घ्यायची आहे, ती कयाधू म्हणून आहे. बघा कयाधू ही एकमेव उपनदी आहे तुमच्या पैनगंगेची जी महत्वाची आहे. आणि ह्या कयाधू विषयी आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की कयाधू या नदीच्या काठी कोणतं शहर वसलेलं आहे, तर तुमचं हिंगोली हे जे शहर आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे तर ते तुमचं हे कयाधू नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्यामुळे प्रश्न ह्या अँगल निघून गेलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी ह्या तुमचं वर्धा आणि पैनगंगेचा तुमचा काय आहे एकत्रित प्रवाहाला काय म्हणायचं, प्राणहिता. आणि उगम काय आहे, अजिंठा. ह्या 3 गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. बघा हां, आता बघा तिसरा मुद्दा आहे वैनगंगा. बरोबर. ह्याचा उगम बघा लक्षात घ्या, गोपालगंज मैकल पर्वतरांग मध्य प्रदेश. एकूण लांबी पुन्हा तेच महाराष्ट्रामध्येच तिचा तुमच्या वर्धा नदीशी संगम होतो म्हणून फक्त एकूण लांबीच आहे. वैशिष्ट्य काय, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची काय केली करते, ही नैसर्गिक सीमा तयार करते. बरोबर. बघा महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही असा विचारात घेतला, इथं तुमचा काय आहे, हा तुमचा इथं गडचिरोली आहे आणि
तुमच्या इथं ही हा चंद्रपूर आहे. तर ह्या दोन्हींचा तुमचं काय करतं, जी नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम करतं तुमची वैनगंगा नदी करते. आता बघा हिचं काय आहे म्हटलंय, पुढचा मुद्दा वर्धा किंवा आता बघा वर्धेलाच आपण वर्धा का म्हणतो, वर्धा आणि तुमची बाईला आपण पैनगंगा यांचा एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतो. पण ह्यातली वर्धा ही प्रमुख नदी असल्यामुळे त्याला कधी कधी वर्धा नदी सुद्धा असं म्हटलं जातं. म्हणून लक्षात घ्यायचं आहे वर्धा किंवा प्राणहिता ह्या दोन्ही एकच आहे. ह्यांचा संगम कुठं होतो, चपराळा गडचिरोलीमध्ये. म्हणजे ह्या तुमचा गडचिरोली असेल तर इथं तुमचा काय होतो, संगम होतो. बरोबर. ह्या 3 नद्या, आता बघा काय होतं आपल्याला ज्यावेळेस दक्षिण वाहिनी नद्या पाहायच्यात ना, तर त्यावेळेस हे 3च नद्यांवर प्रश्न येतो, वारंवार येतो. आता प्रश्न येतो की ह्या गोष्टीमध्ये जे तुमचे कन्फ्युजन होणारे मुद्दे असतात त्याविषयी आपण चर्चा करत होतो. बरोबर. आता बघा आपण काय करू, बघा जे कन्फ्यूज करणारे मुद्दे आहेत ते तुमच्या पुन्हा एकदा उगमस्थानाशी संबंधित असतात. बरोबर. आता बघा हे वर्धाचं कुठं आहे तुमचं लक्षात घ्या, हे बैतूल आहे ही आता बघा बैतूल जिल्हा म्हटलं पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये होत असते का उगम, नाही. तर ती कुठं होणार, तुमची सातपुडा पर्वतरांग. म्हणून बघा वर्धाचा उगम तुमचा कुठं, सातपुडा पर्वतरांगापाशी म्हटला जाईल. त्यानंतर इथं पैनगंगाचा अजिंठा आहे आणि तुमचा वैनगंगाचा मैकल आहे. बघा आपण काय करू आता, हे तुलनात्मक लिहून घेऊया. वर्धा बरोबर हे सातपुडा येणार. बरोबर. त्यानंतर पैनगंगा तुमचं हे अजिंठा येतं. ओके. त्यानंतर ही तुमची वैनगंगा आहे, हे तुमचं मैकल येतं इथं. बघा आता कन्फ्यूज जे होऊ शकतं ना, ह्या 2 मध्येच व्हायला पाहिजे, कारण ह्या दोन्ही तुमच्या कुठं, ह्या तुमच्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. ह्या पैनगंगा बरोबर कन्फ्यूज करायचं नाही, कारण ही तुमच्या अजिंठा डोंगर रांग्यामध्ये त्याचा उगम होतो. आता बघा वर्धा आणि तुमच्या वैनगंगा बरोबर आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगत आलोय की शब्दांचा काहीतरी तुम्हाला क्रम सापडतोय का, तर तो कुठं लागत नाही. पण एक गोष्ट मी जी लक्षात ठेवली आणि ज्याचा मला प्रश्न सोडवण्यामध्ये फायदा झालाय, बघा ह्या वैनगंगामध्ये आणि तुमच्या काय तुम्हाला सामान दिसते बघा, हे 2 मात्रे दिसत आहेत का, हे 2 मात्रे तुम्ही लक्षात ठेवा. पैनगंगा बरोबर पैनगंगाला सुद्धा 2 मात्रे आहेत, पण त्याबरोबर कन्फ्यूज का करायचं नाही, कारण ह्या दोन्ही शेजारी उगम पावत नाहीत. ह्या तुमचा 100% वेगळा भाग आहे पैनगंगा अजिंठामध्ये. त्यामुळं वर्धा आणि वैनगंगाच्या बाबतीत तुमचं ही वैनगंगा मैकल डोंगर रांगेमध्ये होते, तर मग तुमचा राहतोय तुम्हाला सातपुडा आणि पैनगंगा अजिंठा. बरोबर. त्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की तुमच्या नैसर्गिक सीमा. आता बघा मी तुम्हाला आपण एक तुलनात्मक हे करू. समजा हा एक नकाशा आहे, हा एक जिल्हा आहे, हा एक जिल्हा आहे आणि हा एक आहे. आता 3 जिल्ह्यांविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आता हा तुमचा कोणता आहे, पहिला यवतमाळ आहे, हा तुमचा चंद्रपूर आणि हा गडचिरोली. बरोबर. असे 3 जिल्हे आहेत. तर बघा आपण काय म्हटलं होतं, वैनगंगा हे काय करते, तुमच्या चंद्रपूर आणि गडचिरोलीची. त्यामुळे इकडं तुमची कोणती होणार, ही वैनगंगा आहे. बरोबर. आणि बघा आधीचा मुद्दा बघू आपण, वर्धा कशाची करते, यवतमाळ आणि चंद्रपूर मधले. बरोबर. म्हणून इथं काय होणार, तुमची ही तुमची होणार वर्धा ही यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये. म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की वर्धा तुमची यवतमाळ आणि चंद्रपूर, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डाव्या बाजूकडून उजवीकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे लक्षात ठेवायचं. यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि वै असं लक्षात ठेवायचंय. म्हणजे 12 खडीचा जर क्रम घेतला तर आधी तुमचं व येणार, त्यानंतर वै येणार. त्यामुळं तोही कन्फ्युजन होण्याचं काम नाही. व आणि वै ठेवायचं आणि इकडनं तुम्ही यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हा आपल्याला जिल्ह्यांचा क्रम तर माहीतच असतो. बरोबर. हां. आता बघा यावर प्रश्न कसा होतो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की काय विचारतील, वर्धा नदी कोणत्या ह्या 2 जिल्ह्यांची तुमचं काय करेल, नैसर्गिक सीमा निश्चित करते, तर यवतमाळ, चंद्रपूर. बरोबर. पुढचा प्रश्न होतो काय, वैनगंगा कोणतं, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन्हींची नैसर्गिक सीमा निश्चित करते. आणखी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. बघा प्रश्न काय येईल, प्रश्न विचारतील चंद्रपूर जिल्ह्याची
डावी बाजू किंवा पश्चिम बाजू कोणती नदी निश्चित करते? तर तुमचं इथं वर्धा येईल आणि तेच पुन्हा प्रश्न काय येईल, कोणती तुमची पूर्व बाजू किंवा उजवी बाजू, इकडं उजवी किंवा तुमच्या पूर्वेकडची दिशा, पूर्वेकडची सीमा कोण निश्चित करतं? तर वैनगंगा. त्यामुळे या 3 प्रकारे प्रश्न येऊ शकतो. हे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत, लक्षात ठेवायचं आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली डावीकडून उजवीकडे यायचं आणि वै हे लक्षात ठेवायचं. असं एक ब्लॉक डायग्राम काढून तुम्ही लक्षात ठेवू शकता. हां, आता बघा, आपण ह्या ज्या महत्त्वाच्या नद्या होत्या ह्या तुमच्या कोणत्या होत्या? ह्या दक्षिण वाहिनी नद्या होत्या. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे कोकणातील नद्या. आता बघा काय होतं, कोकणामधील नद्यांची संख्या खूप जास्त आहे. एका सिंगल नदीचा अभ्यास करणं शक्य होत नाही, संख्या खूप जास्त आहे. आणि त्यामुळे प्रश्न सुद्धा असेच येतात की जे काय असतात तुमच्या समूहावरच प्रश्न येतात किंवा त्यांच्या क्रमावर प्रश्न येतात. तर आपण त्याला सुरुवात करूया. बघा, पहिला मुद्दा काय तुमचा, कोकणातील नद्या. आता वैशिष्ट्य काय आहेत बघा ह्याची, कोकणातील नद्यांची कमी लांबी, बरोबर. आता बघा खालीच एक मुद्दा दिला, वैतरणा नदी हिची सर्वाधिक लांबी 154 किलोमीटर आहे. आलं लक्षात? म्हणजे सर्वात लांब जी नदी ती वैतरणा, तिची लांबी किती आहे? 154. तसं पाहिलं तर 154 किलोमीटर खूप जास्त अंतर आहे, पण एखादी नदी विचारात घेतली तर हे अंतर खूप कमी आहे. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य काय घ्यायचं तुमचं, कमी लांबी. त्यानंतर काय, अत्यंत वेगवान. अत्यंत वेगवान का, समजा असं आपण गृहीत धरू, हा तुमचा सह्याद्री पर्वत आहे, इथं सगळ्या उगम पावतात आणि ह्या उतारच आहे ना खाली कोकणाकडे जाताना, हे तुमचा इथं हा अरबी समुद्र आला, त्या अरबी समुद्रामध्ये उतारावर वाहतात, त्यामुळे अत्यंत वेगवान आहेत, बरोबर. त्यानंतर ऊर्ध्व खनन पार्श्व खननापेक्षा जास्त प्रभावी आहे. हे 2 मुद्दे लक्षात घ्यायचे. तर हां, आता बघा, ऊर्ध्व खनन आणि पार्श्व खनन मधला फरक काय असतो, बरोबर. ऊर्ध्व खनन म्हणजे काय होतं बघा, असं आपण गृहीत धरू, हे समजा नदीच्या पात्रामुळे तयार झालेला असा एक खड्डा आहे किंवा यातनं नदी वाहते असं आपण जर गृहीत धरलं, ही दिशा जर धरली, तर हे जे उभं खनन आहे ह्याला म्हणतात तुमचं ऊर्ध्व खनन आणि ह्याला जे असतं ह्याला म्हणतात पार्श्व खनन, बरोबर. हे आता बघा काय होतं, ह्या नद्या वरून खाली पडतात म्हणजे त्यांचा वेग जास्त आहे, त्यामुळे जे ऊर्ध्व खनन हे जास्त आहे आणि कडीने जे म्हणजे त्याची लांबी वाढण्याचा जो प्रकार, रुंदी जर ज्या प्रमाणामध्ये खणली जाते त्याचा विचार करता उभं खनन जास्त आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऊर्ध्व खनन. म्हणून हे वैशिष्ट्य काय, ऊर्ध्व खनन पार्श्व खननपेक्षा जास्त प्रभावी आहे. पुढचा मुद्दा आहे, सर्वात लांब नदी पाहिली आपण, वैतरणा नदी आहे. हिची लांबी किती सांगितली आपण, 154 किलोमीटर्स. हां, आता बघा, हां, पुढचा मुद्दा आहे बघा. आता कोकणातील नद्यांवर जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न असेच असतात. काय प्रश्न आहे बघा, हा प्रश्न म्हणजे खूप वेळा विचारला जातो, कोकणातील नद्या आणि संबंधित त्याच्या खाड्या कोणत्या हे तुम्हाला विचारलं जातं, बरोबर. आता बघून सुरुवात करू. प्रश्नाचं स्वरूप असं बी असू शकतं कधी कधी की जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील खाड्या कोणत्या, जिल्हा कोणता आहे, नदी कोणती, किंवा जिल्हा कोणता आणि खाड्या कोणत्या, अशा प्रकारे जोड्या लावा किंवा सरळ सरळ प्रश्न सुद्धा विचारला जातो. आपण सुरुवात करू पालघर पासून. बघा, वैतरणा ही जी नदी आहे तिचे खाडीला नाव तुमच्या काय आहे, दातीवारा. आपण आता मुद्दा आपण पुन्हा एकदा आपलं रिवाइज करू. 154 किलोमीटर ही सर्वात लांब नदी आहे, दातीवारा आहे. आता बघा, ही डहाणू आहे, डहाणूची खाडी तयार झाली पण तिला अशी स्पेसिफिक नदी कोणती नाहीये, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न कधी आजपर्यंत आलेला नाही की डहाणूची जी खाडी आहे ती त्याची संबंधित नदी कोणती, त्यामुळे तो जास्त काही विचार करण्याची गरज नाही, पण डहाणूला अशी कोणती नदी स्पेसिफिक नाही. बघा, त्यानंतर ही तानसा नदी आणि दातीवारा, म्हणजे ह्याचा अर्थ काय घ्यायचा तुमच्या लक्षात येते का, ही समजा दातीवाराची खडी आहे असं आपण धरू, तर इथं ह्या 2 नद्या येऊन मिळतात. ती कोणती आहे तुमची, पहिली ही वैतरणा असणार आणि खालची तुमची तानसा असणार. ह्या 2 नद्या एकाच जागेवर एकाच खाडीमध्ये जाऊन मिळत आहेत, म्हणून ह्या तुम्हाला 2 जागेवर खाडी जर दिसत असली तर ह्या 2 नद्यांपासून एकच खाडी तयार झालेली आहे, बरोबर. बघा, खाली या उल्हास नदीची खाडी वसईमध्ये, बरोबर. आणि खाली आलं की पुन्हा एकदा दिसते तुम्हाला बघा, ठाणे, उल्हास नदी ठाण्यामध्ये. म्हणजे झालंय काय, मुद्दा लक्षात घ्या. हा तुमचा महाराष्ट्राचा नकाशा जर म्हणला, हा जर तुमचा पालघर आणि हा खालचा ठाणे असेल, समजा इथं नदी ही तुमची उल्हास आपण नदी उगम पावते असं आपण जर विचारात घेतलं, तर ही नदी प्रवाह वाहत जाऊन शेवटी 2 ह्याच्या भागामध्ये जर विभागणी होते आणि जी वरचा भाग आहे तो तुमचा वसईमध्ये जातो, जो तुमचा कुठं आहे वसई हा पालघर जिल्ह्यामध्ये येतो, आणि खालची जी खाडी तयार होते ती तुमच्या ठाण्यामध्ये होते. म्हणून ह्या 2 प्रकारच्या खाड्या इथं तयार होतात.
बरोबर. आता झालं. आता मुद्दा एक लक्षात घ्या आणखी बघा, ठाणे जिल्हा विचारात घेतला तर काय होतं, तुमची एकच खाडी आहे. आणि काल आपण ज्यावेळेस महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहतो त्यावेळेस मी तुमच्या एक गोष्ट सांगितली होती, लक्षात असेल की ठाण्याचा तुमच्या कोकणामधील 7 जिल्हे ज्यावेळेस तुम्ही विचारात घेता तर सर्वात कमी समुद्रकिनारा कोणता आहे, तुमचा ठाण्याचा आहे. तिथं आपण हा आकडा पाहिला होता, लक्षात असेल तर पहा, ह्याची इथं किती 25 किलोमीटर हा जो समुद्र किनारा आहे हा 25 किलोमीटर आहे आणि हा सर्वात कमी आहे. सर्वाधिक कोणता होता तर तो रत्नागिरीचा होता. हा मुद्दा आपल्याला पुन्हा एकदा रिवाइज करायचा आहे. उल्हास बघितला आपण ठाणे. त्यानंतर पुढचा आहे तुमचा मुंबई जिल्हा. मुंबई जिल्ह्यामध्ये काय होतंय, दहिसर, ओशिवरा, मिठी ह्या 3 नद्या लक्षात घ्यायच्यात बघा. मग दहिसरची कोणती खाडी आहे, मनोरी, ओशिवराची मालाड, मिठीची माहीम. हे 3 मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला प्रश्न यावर आजपर्यंत जर विचारला नाही पण सुद्धा लक्षात ठेवायला काही हरकत नाही. दहिसर, मनोरी, ओशिवरा, मालाड, मिठी आणि माहीम. पुढचा आहे बघा तुमचा रायगड. आता ह्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. पाताळगंगाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारला. पाताळगंगा नदीची खाडी कोणती आहे तर तुमची ती धरमतर खाडी आहे. बघा इथं बघा तुमच्या लक्षात आलं का, इथं पुन्हा 2 काय झाले, इथं पुन्हा ह्या 2 खाड्या दिसतात, दोन्हींचे नाव सारखे आहेत. धरमतर म्हटलंय म्हणजे जर असं आपण रायगड आहे असं धरलं नाही, ही तुमची धरमतरची खाडी आहे असं म्हटलं तर काय होईल, तुमची पाताळगंगा सुद्धा येईल आणि ही आंबा सुद्धा येईल. ह्या 2 नद्या कुठे येऊन एका जागेवर येत आहेत, एका खाडीमध्ये, तर ती धरमतरची खाडी आहे. त्यानंतर रोह्याची जी खाडी आहे ती कोणती, कुंडलिका नदी आहे. कुंडलिका नदी बघा ही कोणती आहे, तुमची रोह्याची आहे. पुन्हा खालचे बघा राजापुरी खाडी जी आहे तिथं सुद्धा पुन्हा काय झालेलं आहे तुमच्या लक्षात येते का, इथं सुद्धा नदी कोणती स्पेसिफिक दिलेली नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाणकोटची खाडी आहे. नदी कोणती आहे, सावित्री. हा जर महाराष्ट्राचा नकाशा पश्चिम किनारा दिसला समजा, ह्याला आपण काय म्हणू, पालघर, ठाणे, इथं मुंबईचे दोन्ही घेऊ, इथं तुमचा रायगड येईल, इथं येईल रत्नागिरी आणि इथं येईल तुमचा सिंधुदुर्ग. तर मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहताना सावित्री नदी काय करते, सावित्री नदी तुमच्या कोकण किनारपट्टीचं म्हणजे जे 7 जिल्हे आहेत त्यांचं विभाजन कशामध्ये, प्रशासकीय विभाजन करताना 2 ह्याच्यामध्ये करते आणि ती नदी कुठे आहे तुमची, इथं ही सावित्री नदी आहे. बरोबर, सावित्री म्हणजे खाली कोण तुमच्या हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आहेत आणि वर ह्याच्या 5 जिल्हे आहेत. आणि मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगितली ती नदी कोणती आहे, हीच नदी आहे की जी मागच्या 2-3 वर्षाखाली चर्चेमध्ये आली होती, ज्यावेळेस एक आपल्या महाराष्ट्र ST डेपोची एक बस, अख्खी बस प्रवाशाने भरलेली, ती नदीच्या प्रवाहामध्ये नाहीशी झाली होती. तर ही सावित्री नदी लक्षात ठेवायची आहे. त्याचं तुम्ही लक्षात घ्या, बाणकोट त्याची खाडीचं नाव आहे. आता बघा हे तुमच्या लक्षात आलं का, बघा किती भरपूर संख्या खाड्या आहेत, नद्या आहेत. कारण पुन्हा मुद्दा तोच आला की रत्नागिरीचं काय आहे, जी लांबी आहे ती सर्वाधिक आहे. मला वाटतं 127 किलोमीटरचा हा समुद्र किनारा आहे. मला असं वाटतं आकडा थोडा 1-2 डिजिटनं पुढे मागवू शकतो, पण माझ्या आठवणीनुसार 127च असलं पाहिजे. 127 किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा आहे. आता बघा नद्या किती आहेत बघा. नदी तुमची भारजा नदी आहे, त्याला केळशी ही खाडी आहे. वशिष्ठी आणि जगबुडी, पुन्हा हे दाभोळ. पुन्हा तोच मुद्दा आला, ह्या दाभोळमध्ये ह्या 2 नद्या येऊन भेटतात. आता हा पुन्हा तोच आहे तुमचा दाभोळचा जो एनरॉनचा प्रकल्प आहे. एनरॉनचा प्रकल्प कुठं होणार होता तुमचा, ह्या दाभोळला होणार होता. ते इथं, आणि ही कोणती टेक्नॉलॉजी वापरणार होते, हे इथं हे नॅफ्था क्रॅकिंग टेक्नॉलॉजी वापरून एनरॉन काय करणार होतं, वीज निर्मिती करणार होतं दाभोळ येथे. आता ह्या नॅफ्था क्रॅकिंगचा प्रॉब्लेम असा होता, एक तर ह्यातनं जास्त प्रदूषण होत होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या ह्यातनं जी वीज मिळणार होती त्याचा सुद्धा भाव बाकीच्यांपेक्षा जास्त होता. ह्या दोन्ही कारणामुळे आणि तुमचं जे प्रदूषण आहे या दोन्ही कारणामुळे तो प्रकल्प काय पूर्णत्वात गेला नव्हता. लक्षात ठेवायचे, दाभोळ त्याच्या संबंधित नद्या तुमच्या वशिष्ठी आणि जगबुडी आहेत. पुन्हा पुढच्या बघा 2 खाड्या आहेत, म्हणजे 2 नद्या, पुन्हा एकच खाडी, ही जयगडची खाडी आहे. ह्यांच्या 2 शास्त्री आणि बाव ह्या 2 नद्यांशी संबंधित आहे. बरोबर. त्यानंतर पुढची खाडी आहे भाटे, त्याच्याशी संबंधित नदी तुमची काजळी आहे. बरोबर. त्यानंतर पूर्णगड खाडी आहे.
मुचुकुंदी नावाची जी नदी आहे त्याची जी खाडी आहे तिला नाव आहे पूर्णगड. पुढचं बघा, इथं पुन्हा ही नदी आहे काजवी आणि जैतापूर. आता बघा ह्या दोन नद्यांचं आपल्याला दिसतंय का की दोन जागेवर वेगळ्या का दिसत, कारण पुढे जाऊन शेवटी जाताना ह्याचं विभाजन झालंय आणि एक भाटेमध्ये आणि एक जैतापूरमध्ये जाऊन समुद्राला मिळतात. हे तुमचं पुन्हा तेच जैतापूर आहे, जेथे तुमचं काय होणार आहे, आरेवाजी कंपनी आहे फ्रान्सची, त्यांच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, इथं न्यूक्लिअर एनर्जीची निर्मिती करायची आहे. त्याची एकूण कॅपॅसिटी 9900 मेगावॅट एवढी असणार आहे. एकूण 6 छोटे प्रकल्प याचे आहेत. पण हा जैतापूरचा प्रकल्प आणखी काय सध्या वादामध्ये आहे, त्यामुळं त्याचं ठिकाण बदलण्याचा त्यांचा प्रयत्न चालला. मला वाटतं ते रायगडमध्ये सुद्धा जवळपास फायनल झालेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, तुमची नदी कोणती आहे, शुक आहे आणि तिचा खाडी कोणती आहे, विजयदुर्गची खाडी आहे. त्यानंतर आता हा शेवटचा जिल्हा, एकूण बघा ह्याच्यामध्ये 4-5 आहेत. देवगड आहे बरोबर, नदी आहे आणि खाडी तीच आहे. आचरा नदीची सेम खाडी आहे. गड नदी आहे, तिचं कलावली म्हणून खाडी आहे. कर्ली नदीची खाडी तुमची कर्ली म्हणूनच ओळखली जाते आणि तेरेखोलची खाडी तेरेखोलचीच. आता बघा आपण प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये पाहिलं होतं, काय म्हटलं होतं, इथं ही तुमची कोणती आहे, दक्षिण दिशा महाराष्ट्राची निश्चित करणारी प्राकृतिक सीमा तुमची तेरेखोलची नदी आहे. ओके, एकच मिनिटात आपण आता हां बघा, आणि प्रश्न बघा कसा विचारला जातो. प्रश्न आतापर्यंत प्रश्न नदीच्या खाडी आणि तुमच्या संबंधित नद्या कोणत्या त्यावर प्रश्न आलेला आहे. ओके, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हे तेरेखोलवर प्रश्न आलाय, दक्षिण दिशा निश्चित करणारं तेरेखोल. तारकर्ली म्हणून नदी आहे, त्याला कर्ली किंवा म्हणतात किंवा तारकर्ली सुद्धा म्हणतात. हा बीच एकदम फेमस आहे पर्यटनासाठी, तारकर्लीचा बीच. त्यानंतर ह्या पानावर बघा प्रश्न, वैतरणाचं सांगितलं मी तुम्हाला, 154 सर्वात लांब नदी ही तुमची उल्हास. ह्या उल्हास नदीचं आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं होतं, तर ह्या भागामध्ये तुमची कोकणाची रुंदी किती आहे, 100 किलोमीटर ही सर्वाधिक आहे. कुठं, तुमच्या उल्हास नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये जी रुंदी आहे ती काय आहे, सर्वाधिक आहे बरोबर. आता बघा असा प्रश्न पडू शकतो की रुंदी तर 100च आहे, मग वैतरणाची लांबी एवढी का. आता एक तर तुमची नदी काही सरळ कधी वाहत नाही, तो एक मुद्दा झाला. आणि उल्हास नदीचा उगम पासून हिचा वैतरणाचा उगम जर थोडा बाजूला असेल तर हिची लांबी वाढणार आहे. त्यामुळे हे 100 किलोमीटर असताना 154 कसा, हा प्रश्न येऊ द्यायचा नाही. वैतरणा 154 लक्षात ठेवायचं आहे. ठाणे सांगितलं 25 किलोमीटर सर्वात कमी समुद्र किनारा. ओके, हे मुद्दा झाला आपला क्लिअर. हा सुद्धा झाला तुमचा, हा झाला. ओके, अशा तऱ्हेने आपला हा जो महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे ह्याचा दुसरा भाग सुद्धा संपलेला आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.